40 नंतर वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी 30 दिवसाचा सोपा डाएट प्लॅन. तर नमस्कार मंडळी, तुमचं वजन 70, 80, 90 किलोच्या आसपास आहे का? वजन कमी करण्याचा प्रयत्न करूनही पोटाचा घेर कमी होत नाहीये का? कपडे कमरेजवळ घट्ट होऊ लागले आहेत का? विशेषतः महिलांमध्ये प्रेग्नन्सी नंतर किंवा सी सेक्शन नंतर पोटाभोवती चरबी कमी करणे कठीण वाटू शकते. त्यात वय वाढल्यानंतर शरीराची हालचाल कमी झाली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या किंवा झोप आणि ताण व्यवस्थित राहिला नाही तर वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण कोणतीही महागडी पावडर, गोळी किंवा कठीण डाएट न करता घरच्या पदार्थांमधून साध्या 30 दिवसांचा रुटीन कसा ठेवता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पण सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पोटाची चरबी वेगळी कमी करता येत नाही. संपूर्ण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारासोबत नियमित शारीरिक हालचाल आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वेगळे असल्यामुळे परिणामी वेगवेगळे असू शकतात. दिवसाची सुरुवात कशी करायची? तर मंडळी, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 1 ग्लास साधं पाणी घ्या. त्यानंतर तुम्हाला एखादं हलकं पेय घ्यायचं असेल तर जिरे, मेथी, बडीशेप, ओवा, दालचिनी किंवा आल्याचं पाणी यापैकी तुम्ही एखादा पर्याय निवडू शकता. पण हे सगळं रोज घेण्याची गरज नाही. तुम्हाला जे शरीराला मानवतं तेच तुम्ही घ्यायचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जिऱ्याचं पाणी घेत असाल तर काही दिवस तेच घेऊ शकता. त्यानंतर आवडीनुसार दुसरा पर्याय तुम्ही निवडू शकता. महत्त्वाचं म्हणजे कोणतेही पेय वजन कमी करण्याचं जादूही औषध नाही. त्यापेक्षा तुमचा संपूर्ण आहार आणि रोजची हालचाल अधिकच महत्त्वाची आहे. जर एखाद्या पेयामुळे ॲसिडिटी, पोटदुखी किंवा इतर त्रास होत असेल तर ते तुम्ही घेऊ नका. तर मंडळी, नाश्त्यामध्ये काय खायचं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा टाळण्यापेक्षा पौष्टिक नाश्ता घेणं यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. नाश्त्यासाठी बेसनचा चिल्ला हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बेसनमध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, पालक, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर यापैकी उपलब्ध तुम्ही भाज्या बारीक करून तुम्ही घाला. त्यामध्ये तुम्ही पनीर उपलब्ध असेल तर थोडं त्यात किसून घालू शकता. लो फॅटवालं पनीर तुम्ही विकत घेऊ शकता. त्यामध्ये कमी तेलात 2 छोटे चिल्ले तुम्ही तयार करा. त्यासोबत दही किंवा हिरवी चटणी देखील तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे नाश्त्यात प्रोटीन आणि जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करता येतो का हे बघा. कारण प्रोटीनयुक्त नाश्ता केल्यामुळे पोट हे नेहमीच भरल्यासारखे वाटते. आता नाश्ता बनवताना खूप तेल, लोणी किंवा जास्त मसाला वापरण्याची गरज नाही. आता यामध्ये आपल्याला पाणी किती प्रमाणात प्यायचं आहे? तर मंडळी, दिवसभर पुरेसे पाणी पिणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण प्रत्येक व्यक्तीने जबरदस्तीने 3 ते 4 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे असं नाही. तुमची तहान म्हणजे जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्हाला पाणी पिणे हे गरजेचं आहे. हवामान, व्यायाम, शरीराची गरज आणि डॉक्टरांचा सल्ला यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता. एकदम खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडं थोडं पाणी तुम्ही घेऊ शकता. आता नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही काय करावं? जर खरंच तुम्हाला भूक लागली असेल तर पॅकेटमधले पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ बिस्किटे किंवा तळलेले स्नॅक्स घेण्याऐवजी तुम्ही यापैकी एखादा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यामध्ये तुम्ही एखादं सफरचंद खाऊ शकता, एखादा पेरू खाऊ शकता, 1 वाटी तुम्ही पपई खाऊ शकता, काकडी तुम्ही खाऊ शकता व तसेच त्यामध्ये तुम्ही थोडेसे भाजलेले चणे असतात ते देखील तुम्ही खाऊ शकता. पण मर्यादित प्रमाणात भाजलेले शेंगदाणे देखील तुम्ही यामध्ये खाऊ शकता. कारण शेंगदाण्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. आता फळं खाताना पूर्ण फळं खाणं हे फळांचा रस पिण्यापेक्षा चांगला असा पर्याय मानला जातो. तर मंडळी,
दुपारचं जेवण आता काय करायचं? दुपारचं जेवण पूर्णपणे बंद करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. तुमच्या ताटामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समतोल ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूया, एक छोटी तुम्ही भाकरी जेवणामध्ये घ्या, प्लस भाजी घ्या, प्लस भाजीमध्ये तुम्ही डाळ, उसळ, मूग, मटकी, पनीर, सलाड, थोडं दही किंवा ताक हे तुम्ही घेऊ शकता. भाकरीसाठी तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यापैकी उपलब्ध पर्याय तुम्ही वापरू शकता. व तुम्ही जेवताना सलाडचा वापर नक्कीच करा. आता नॉनव्हेज खात असाल तर योग्य प्रमाणात चिकन, मासे किंवा अंडी याचाही प्रोटीनचा स्रोत म्हणून तुम्ही त्यामध्ये समावेश करू शकता. आता सलाडमध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, बीट यापैकी तुम्ही उपलब्ध भाज्या घेऊ शकता. जेवताना खूप घाई करू नका. नेहमी जेवण हे हळूहळू खाणे योग्य आहे आणि पोट भरल्याची जाणीव झाली की खाणं तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. आता भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का हे आता आपण पाहूया. तर मंडळी, अनेकांना वाटतं की वजन कमी करायचं असेल तर भात हा कायमचा बंद केला पाहिजे, पण असं खरंच आवश्यक नाही. भात तुम्ही किती प्रमाणात खात आहात आणि त्यासोबत काय खात आहात हे महत्त्वाचं आहे. आता भात खायचा असेल तर एक तुम्ही लहान वाटी तुम्ही भात घ्या. त्यासोबत तुम्ही प्रोटीनयुक्त डाळ, भरपूर भाजी आणि त्याबरोबर सलाड ठेवा. कारण की मंडळी, जर जेवताना जर सलाड खाल्लं तर आपली भूक ही भरपूर प्रमाणात कमी होते. यामुळे फक्त भाताचा मोठा भाग घेण्याऐवजी संपूर्ण जेवणाचा समतोल राखता येतो. आता यामध्ये चपाती खात असाल तर 2 लहान चपाती तुम्ही घेऊ शकता. त्यावर भरपूर तूप किंवा तेल लावण्याची गरज नाही. आता आपण संध्याकाळी काय खायचं आहे हे पाहूया. तर मंडळी, संध्याकाळी भूक लागत नसेल तर फक्त वेळ झाली म्हणून खाण्याची तुम्हाला गरजच नाही. आणि भूक लागली असेल तर त्यामध्ये तुम्ही भाजलेले चणे खाऊ शकता, काकडी खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, कांदा याची साधी तुम्ही भेळ देखील तयार करून खाऊ शकता किंवा तुम्ही एखादं एक फळ देखील घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ग्रीन टी आवडत असेल तर साखर न घालता किंवा कमी साखरेसह तुम्ही ग्रीन टी देखील किंवा ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी देखील तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आता आपण ह्यामध्ये पाहूया रात्रीचं जेवण. रात्री शक्यतो हलकं जेवण घ्या आणि झोपण्याच्या अगदी जवळ जेवण टाळण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, रात्रीसाठी अनेक आपल्याकडे पर्याय आहेत. तर पर्याय क्रमांक 1 आपण पाहूया, पनीर हलकं तुम्ही भाजून घ्या आणि त्यासोबत भाज्यांचं सॅलड तुम्ही घेऊ शकता. पर्याय क्रमांक 2, मोड आलेले मूग किंवा इतर कडधान्याची तुम्ही चाट खाऊ शकता. म्हणजे तुम्ही नुसतं उकडवून तुम्ही ते चाट घेऊ शकता. पर्याय क्रमांक 3, डाळी आणि भाज्यांचं सूप. पर्याय क्रमांक 4, यामध्ये तुम्ही अंडी जर खात असाल तर तुम्ही अंडी खाऊ शकता. भाज्यांसोबत देखील तुम्ही अंडी खाऊ शकता. पर्याय क्रमांक 5, अर्धी भाकरी प्लस तुम्ही भाजी खाऊ शकता. पर्याय क्रमांक 6, डाळ जास्त आणि तांदूळ कमी असलेली साधी खिचडी तुम्ही बनवून खाऊ शकता. जर तुम्हाला खिचडीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवरती ती आहे. खिचडीमध्ये तुम्ही मूग डाळ, थोडे तांदूळ, कांदा, टोमॅटो, लसूण आणि जास्त भाज्या तुम्ही घालू शकता. आता फोडणी द्यायची असल्यास अगदी थोड्या तेलात, तुपात जिरे आणि मोहरीची तुम्ही फोडणी द्या. आता रात्रीच्या जेवणात एकाच प्रकारचा पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही गरजेनुसार संतुलित आहार घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, जेवण्याची वेळ तुम्ही आता पहा. शक्य असेल तर रात्रीचं जेवण रोज साधारण एकाच वेळेत करण्याची सवय लावा. घरातील कामं, मुलांची जबाबदारी यामुळे प्रत्येकाला लवकर जेवणं शक्य होईलच असं नाही, पण निदान झोपण्याच्या काही तास आधी जेवण पूर्ण करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. सगळ्यांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. दररोज
स्वतःसाठी थोडा वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तर मंडळी, अशाच पद्धतीने आपण जर सर्व नियम फॉलो केलं तर नक्कीच वजन कमी करण्यास नक्कीच प्रयत्न करू. आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ती एक्सरसाइज. फक्त डाएट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या क्षमतेनुसार रोज चालण्यापासून सुरुवात करा. आता सुरुवातीला तुम्ही 15 ते 20 मिनिटं चालणं शक्य असेल तर तिथून तुम्ही सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा. किंवा तुम्ही मोबाईलमध्ये एखादा स्टेप काउंटर जो ॲप असतो तो तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही स्टेप्स मोजू शकता. यासोबत तुम्ही योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा घरच्या घरी करता येणारे व्यायाम देखील तुम्ही यामध्ये करू शकता. आता आठवड्यात काही दिवस शरीराला योग्य असं स्ट्रेंथ एक्सरसाइज केल्याने फिटनेस आणि स्नायूंची ताकद टिकवण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला यामध्ये जर आधीपासून गुडघे, पाठ, हृदय किंवा इतर आरोग्य समस्या असतील तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला हा नक्कीच घ्या. आता रात्रीचं दालचिनीचं पाणी घ्यायचं का हा प्रश्न सर्वांना पडतो. काही जण रात्री दालचिनीचं किंवा बडीशेपचं पाणी घेतात. तुम्हाला जर ते मानवत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, दालचिनीचं पाणी किंवा कोणतंही डिटॉक्स ड्रिंक स्वतःहून शरीरातील चरबी ही वितळवत नाही. वजन कमी करण्यासाठी तुमचा संपूर्ण आहार, कॅलरीज प्रमाण, हालचाल, झोप आणि सातत्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आता आपण 30 दिवसाचं लक्ष, आता पुढचे 30 दिवस एक साधं तुम्ही लक्ष ठेवा. घरचं संतुलित जेवण घ्या, अनावश्यक स्नॅक्स कमी करा, भाज्या आणि प्रोटीनचा समावेश जास्तीत जास्त आणि योग्य प्रमाणात करा, दररोज हालचाल करा, पुरेशी झोप घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला सातत्य गरजेचं आहे. आता वजन कमी होण्याचा वेग प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगळा असतो. त्यामुळे एका महिन्यात एवढे किलो हमखास कमी अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आरोग्यदायी पद्धतीने सातत्य ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला थायरॉइड, मधुमेह, PCOS किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील व गर्भधारणेनंतरचा काळ असेल किंवा तुम्ही स्तनपान करत असाल तर स्वतःहून कठोर डाएट सुरू करण्याऐवजी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला हा नक्कीच घ्या. आता आपण पाहूया, शेवटी एवढंच, वजन कमी करण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज अजिबात नसते. आपल्या घरात उपलब्ध असलेल्या अन्नातूनही संतुलित आहार हा आपल्याला तयार करता येतो. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, उद्यापासून सुरुवात करायची म्हणत राहू नका. आज एक छोटी सवय बदला आणि त्यावरती टिकून राहा, सातत्य ठेवा. तुम्हाला हा 30 दिवसाचा प्लॅन आवडला असेल तर कमेंटमध्ये मी आजपासून सुरुवात करते असं नक्की लिहा व तुमचं सध्याचं वजन आणि तुमचं लक्षही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातील किंवा मैत्रिणींमधील गरजू व्यक्तींपर्यंत नक्कीच शेअर करा. लक्षात ठेवा, छोटे बदल सातत्याने केले तर मोठा हा फरक पडू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.